सुस्वागतम. आज आपण इयत्ता 5वी विषय गणित यातील घटक कोन अभ्यासणार आहोत. या घटकाशी संबंधित दोन अध्ययन निष्पत्ती आहेत. एक 57104 आणि दुसरी 57105. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित विषयातील कोन या घटकाबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवर 3 कोन दिसत आहेत. कोन XYZ निळ्या रंगाचा कोन आहे, तो काटकोन आहे, 90 अंशाचा आहे. कोन ABC हा लाल रंगाचा कोन आहे, तो विशाल कोन आहे. आणि कोन PQR हा हिरव्या रंगाचा कोन, हा लघु कोन आहे. हे प्रकार आपण यापूर्वी अभ्यासलेला आहे. कोनाचं नाव शिरोबिंदू हे देखील आपण अभ्यासलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण कोन मापकाच्या सहाय्यानं दिलेल्या कोनाचं माप कसं मोजायचं आणि दिलेल्या मापाचा कोन कसा काढायचा हे अभ्यासणार आहोत. आपल्या प्रत्येकाच्या कंपासामध्ये कोनमापक हे साधन असतं. कोनमापक हे साधन अर्धवर्तुळाकृती असते आणि या अर्धवर्तुळाकार कडेचे 180 समान भाग केलेले असतात आणि या भागांचे क्रमांक 2 पद्धतीने लिहिलेले असतात. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे डावीकडून उजवीकडे आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे उजवीकडून डावीकडे अशा दोन्ही पद्धतीनं खुणा केलेल्या असतात. आपण कोनमापकाचं निरीक्षण करून बघू शकतो. या ठिकाणी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 0, 10, 20, 30, 40 या दिशेने 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120 अशा खुणा 180 पर्यंत केलेल्या आहेत. तसेच याच्या विरुद्ध दिशेने उजवीकडून डावीकडे या दिशेने 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 असे 180 भाग केलेले आहेत. कोनमापकाचं जे अर्धवर्तुळ आहे त्याचं केंद्र म्हणजेच कोनमापकाचं केंद्र हे आणि या अर्धवर्तुळाचं व्यास हा जो व्यास आहे तो व्यास म्हणजे कोनमापकाची संदर्भ रेख किंवा तळरेख. ही संदर्भ रेख आणि केंद्र फार महत्त्वाचं आहे, कारण दिलेल्या कोनाचं माप मोजत असताना किंवा दिलेल्या मापाचा कोन काढत असताना संदर्भ रेख आणि कोनमापकाचं केंद्र योग्य पद्धतीने ठेवूनच आपल्याला कोनाचं माप मोजावं लागतं किंवा दिलेल्या मापाचा कोन काढावा लागतो. कोनमापकाच्या अर्धवर्तुळाकार कडेचे जे 180 समान भाग केलेले असतात त्यातला एक भाग म्हणजे हा भाग म्हणजे 1 अंश असतो. हा 1 अंश म्हणजे 1 अंश लिहिताना कसं लिहायचं तर हे इथं दिलेलं आहे, या पद्धतीने हे 1 अंश लिहायचं. समजा 45 अंश असेल तर 45 अंश हे असं लिहायचं. प्रत्यक्ष कोनमापकाचा वापर करून कोनाचं माप कसं मोजायचं हे आपण आता पाहूया. तर या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर कोन दिसतोय आपल्याला, कोन ABC. आता आपण कोनमापक घेऊन या कोनाचं माप मोजूया. तर यासाठी कोनमापकाचं केंद्र कोनाच्या शिरोबिंदूवर आला पाहिजे आणि कोनाची एक बाजू संदर्भ रेषेशी जुळली पाहिजे. आता आपण कोनाचं माप मोजूया. आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं मोजावं लागणार आहे. 10, 20, 30, 40 या दिशेनं. 40च्या पुढे अजून भाग आहेत. किती भाग आहेत मोजूया. 1, 2, 3, 4 आणि 5. 40च्या पुढे 5 भाग म्हणजे 45 अंशाचा हा कोन आहे. इथं कोनाचं माप जे लिहिलेलं आहे 45 अंश ते बरोबर आहे. आता आपण दुसऱ्या कोनाचं माप मोजूया. कोनाचं नाव आहे QPR. तर सर्वप्रथम याच्या PR बाजूशी आपल्याला कोनमापकाची संदर्भ रेख जुळवली पाहिजे. तसेच कोनमापकाचं केंद्र आणि कोनाचा शिरोबिंदू जुळवणं फार महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीनं आपण संदर्भ रेख जुळवल्यानंतर या कोनाचं माप आपल्याला उजवीकडून डावीकडे असं मोजायला हवं. या दिशेनं 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110 आणि 120 म्हणजे या कोनाचं माप 120 अंश असणार आहे. अशाच पद्धतीनं आपल्याला अजून एक कोनाचं माप मोजायचं आहे. कोनाचं नाव आहे XYZ. या कोनाच्या YZ बाजूशी आपण संदर्भ रेख जुळवणार आहोत. संदर्भ रेख या ठिकाणी आपल्याला जुळवून घ्यावी लागणार आहे. संदर्भ रेख आणि कोनमापकाचा केंद्रबिंदू जुळवलेला आहे. यानंतर आपण उजवीकडून डावीकडे माप मोजणार आहोत. तर
उजवीकडून डावीकडे जर आपण माप मोजलं 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110. 110च्या पुढं अजून भाग आहेत. 110च्या पुढं किती भाग आहेत मोजूया. 1, 2, 3, 4, 5. म्हणजे या कोणाचं माप 115 अंश एवढं असणार आहे. अशा पद्धतीनं आपण कोणाचं माप कोनमापकाच्या सहाय्याने मोजू शकतो. कोनमापकाने आपण आता कोन कसा काढायचा हे आपण आता बघणार आहोत. सर्वप्रथम 45 अंशाचा कोन आपण काढूया. आता यासाठी कोनाची एक बाजू प्रथम आपल्याला काढावी लागते आणि ती बाजू कोनमापकाच्या केंद्र आणि संदर्भ रेषेशी जुळवून घ्यावी लागते आणि त्यानंतर आपण 45 अंशाचा कोन काढू शकतो. आता या ठिकाणी 45 अंश आपल्याला उजवीकडून डावीकडे असं माप मोजावं लागणार आहे, कारण एक बाजू उजव्या बाजूला आहे. या बाजून आपल्याला माप मोजावं लागणार आहे. 40च्या पुढं 5 इथं येईल, तिथं खूण करायची वहीमध्ये आणि त्या ठिकाणी दुसरी बाजू आपल्याला 45 अंशावर काढावी लागणार आहे पट्टीच्या सहाय्यानं. हा आपला कोन तयार झाला. 45 अंशाचा कोन तयार झालेला आहे. अतिशय सोपी क्रिया आहे. आता या ठिकाणी दुसरा कोन आपल्याला काढायचा आहे 75 अंशाचा. एक बाजू काढलेली आहे, आपल्याला 75 अंश मोजायचा आहे. उजवीकडून डावीकडेच मोजायचं आहे या दिशेनं. आता 75 म्हणजे 70च्या पुढे 5 भाग. 70च्या पुढचे 5 भाग तिथं खूण करून घ्यायची आणि तिथं आपल्याला पट्टीच्या सहाय्यानं कोन काढता म्हणजे दुसरी बाजू काढता येईल. अशा पद्धतीनं दुसरी बाजू या ठिकाणी मी काढत आहे. हा आपला 75 अंशाचा कोन तयार झालेला आहे. आता तिसरा कोन जो आपल्याला काढायचा आहे तो 120 अंशाचा काढायचा आहे. एक बाजू आपली डाव्या दिशेला आहे, आपण काढलेले आहे. कोनाचं संदर्भ रेख जुळवलेले आहे. तसेच कोनमापकाचं केंद्र कोनाच्या शिरोबिंदूशी जुळवलेलं आहे आणि आपल्याला आता डावीकडून उजवीकडे माप मोजायचं आहे 120 अंश. म्हणजे कोनमापकाच्या वरच्या बाजूला जे माप लिहिलेलं आहे डावीकडून उजवीकडे ते माप आपल्याला पाहावं लागणार आहे. 0, 10, 20, 30 या दिशेनं 120 पर्यंत साधारण मला वाटतं इथे येईल. 120 तिथं खूण केलेले आहे 120ला. आता या ठिकाणी आपल्याला दुसरी बाजू काढायची आहे. आपल्या वहीमध्ये आपण पट्टीच्या सहाय्याने ही दुसरी बाजू काढू शकतो. मी या ठिकाणी दुसरी बाजू काढत आहे. 120 अंशावर बरोबर 120 अंशाची जी खूण आहे त्या रेघेशी दुसरी बाजू कोनाची दुसरी बाजू जुळवणार आहे. हा आपला 120 अंशाचा कोन तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपण 120 अंशाचा कोन इथं काढलेला आहे. 3 कोन आपण या ठिकाणी काढलेले आहेत. 45 अंशाचा, 75 अंशाचा एक कोन काढलेला आहे आणि 120 अंशाचा एक कोन काढलेला आहे. तर हे आपण अशा पद्धतीनं कोनमापकाच्या सहाय्यानं कोन काढू शकतो. या भागावर आधारित मी तुम्हाला अभ्यास दिलेला आहे. उदाहरण संग्रह 25 आणि दिलेल्या मापांचे कोन काढणे हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे आणि सोडवायचं आहे.